गुड आफ्टरनून मुलांना. अच्छा, आपण जे युनिट टेस्टला तुम्हाला सिलेबस असणार आहे. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. बरं, आपण बघा युनिट टेस्ट मध्ये आपल्याला तुम्हाला 2 लेसन असणार आहेत, बरोबर आहे. मॅथ्स 1 चे 2 असणार आहेत आणि मॅथ्स 2 चे 2 असणार. पहिली जी आपली परीक्षा असते की नाही त्याच्यामध्ये. आता आपल्याला मॅथ्स 1 चे कोणते कोणते 2 लेसन आहेत? एक सेट आहे आणि दुसरा आपल्याला रियल नंबर्स असणार आहे मॅथ्स 1 मध्ये. आता जी एक्झाम होणार ना तुमची, त्याच्यामध्ये युनिट टेस्ट जर तुमच्या शाळेमध्ये असेल, असते का युनिट टेस्ट? पहिली चाचणी असते का? आहे. हा, तर पहिल्या चाचणीमध्ये आपल्याला can you show them the book and mark it, because when you say they can't relate, when they will see they can relate. Okay, over to you. मॅथ्स, हे मॅथ्स 2 चं पुस्तक आहे. मॅथ्स 1 चं जे आहे त्याच्यामध्ये आपण सेट, इथे तुम्हाला ह्या मॅथ्स 2 मध्ये मॅथ्स 2 चं बुक आहे. मॅथ्स 2 आपण आज सुरू करणार आहे. मॅथ्स 2 मध्ये आपल्याला हे जे 2 लेसन आहे ते असणार आहेत. बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री अँड पॅरलल लाईन्स, असे मॅथ्स 2 मध्ये 2 लेसन असणार. आणि मॅथ्स 1 मध्ये आहे ना आपल्याला मॅथ्स 1 मध्ये पण 2 लेसन असणार आहे एक्झाम मध्ये. त्या 2 लेसनचं नाव, एक पहिलाच तर आपण सेट आहे जो आपण शिकत होतो आता, आणि दुसरा जो लेसन आहे तो आहे रियल नंबर्स. असे एकूण 4 लेसन आपले असणार आहेत एक्झाम साठी. तर आपला एक जो धडा आहे सेट तो आपण केलेला आहे कम्प्लीट. आता आपण मॅथ्स 1 चा एक लेसन झालेला आहे. आता आपण मॅथ्स 2 चा एक लेसन घेऊ. हा बघा, हा तुम्हाला एक असणार आहे आणि रियल नंबर्स असणार आहे. असे 2 लेसन असणार एक्झाम मध्ये, बरोबर आहे की नाही. मॅथ्स 1 चे 2 आणि मॅथ्स 2 चे 2 असे. मॅथ्स 1 चे आपल्याला सेट आणि रियल नंबर्स असे 2 लेसन असणार आहे. हे बघा, हे 2 सेट आणि रियल नंबर्स. आणि मॅथ्स 2 मध्ये आपल्याला असणार आहेत मॅथ्स 2 मध्ये पॅरलल लाईन दुसरा, आणि पहिला जो आहे तो बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. आपल्याला 2 लेसन असणार आहे. तर आता आपला जो सेट आहे ना हा कम्प्लीट झालेला आहे आपला सेट. आता आपण मॅथ्स 2 मधला पहिला लेसन सुरू करणार आहोत, बेसिक कन्सेप्ट. बरोबर. बरोबर का? त्यामुळे आपण आता जे शिकणार आहोत, आपला सेट हा लेसन झालेला आहे. आता आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री हा लेसन आपण स्टार्ट करणार आहोत. हा बघा, हा आपला फर्स्ट लेसन. हे 2 लेसन आपल्याला असणार आहेत एक्झामला. त्याच्यातला पहिला लेसन आपण स्टार्ट करणार आहोत, बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. दिसते स्क्रीनवर सर्वांना बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. आता बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, आता आपल्याला जॉमेट्री आलेलं आहे. 8वी मध्ये आपल्याला नव्हतं जॉमेट्री. 8वी मध्ये आपल्याला एकच गणित होतं. इथे आता 2 गणित आहेत, 2. एक आपल्याला पहिला मॅथ्स 1 आहे आणि मॅथ्स 2 मध्ये आपल्याला जॉमेट्री शिकायचं आहे. तर जॉमेट्री म्हणजे काय? तर जॉमेट्रीचा अर्थ होतो जिओमेट्री. जिओ म्हणजे अर्थ किंवा जमीन, लँड, आणि मेट्री म्हणजे मेजरमेंट. त्याचं आपण मेजरमेंट करायचं. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचंय, अर्थला मोजायला नाही जायचं. अर्थ मेजरिंग. हे बघा, जिओमेट्रीचा अर्थ दिलाय. जिओ मीन्स अर्थ अँड मेट्रिया मीन्स मेजरिंग. हा एक ग्रीक वर्ड आहे. जॉमेट्री जो वर्ड आहे ना
तो ग्रीक आहे, ग्रीक भाषेतला आहे, आपला इंडियन वर्ड नाहीये जॉमेट्री जो वर्ड आहे. त्याचा अर्थ आपल्याला काय करायचंय माहितीये, याच्यामध्ये खूप सारे आपले जे डायग्राम्स असतात, म्हणजे आपण ज्या आकृत्या असतात, जसं अँगल आहे, ट्रायंगल आहे, सर्कल आहे, क्वाड्रिलॅटरल आहे, है ना, याच्याबद्दल पॉइंट आहे, लाईन आहे, असे जे आपल्या ज्या आकृत्या असतात त्यांच्याबद्दल आपल्याला इथे डिटेलमध्ये अभ्यास करायचा असतो जॉमेट्रीमध्ये. म्हणजे आपल्याला याच्यात काय अभ्यास करायचा आहे जॉमेट्रीमध्ये, तर सर्व प्रकारच्या आकृत्यांचा अभ्यास करायचा आहे. शेप्स, डायग्राम्स, है ना, शेप पण आपले वेगवेगळे असतात, वस्तू आपल्या वेगवेगळ्या आकाराच्या असतात, है ना, जसं आपला सिलेंड्रिकल शेप आहे, कोन आहे, कोन, त्याच्या आपल्या वेगवेगळ्या आकृत्यांचा आपल्याला अभ्यास इथे करायचा. तर याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तर शिकायचं पॉइंट काय आहे, लाईन काय आहे आणि प्लेन काय आहे. प्लेन, पॉइंट, लाईन अँड प्लेन याचा अर्थ काय आहे बघा. आपलं जे लेसन आहे त्या लेसनचं नाव, आपल्या जे डेट आहे ती डेट काय आहे आपली 11 ऑगस्ट. मी इथे लिहिते वरती. आपण शिकणार आहोत बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, जिओमेट्री, जॉमेट्री, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या आकृत्यांचा अभ्यास करायचा. तर स्टार्टिंगलाच बेसिक आहे ना, बेसिक म्हणजे आपल्याला बेस माहित पाहिजे. मग पहिल्यांदा आपल्याला जे डेफिनेशन दिलेलं आहे ते आहे पॉइंट आहे, त्यानंतर लाईन आहे अँड प्लेन. याचे आपल्याला अर्थ माहित पाहिजे. पॉइंट, लाईन अँड प्लेन. आता पॉइंट म्हणजे काय, तर एखादी गोष्ट आपल्याला समजा बघा, पॉइंट म्हणजे एक आपण डॉट काढला की त्याला आपण पॉइंट असं म्हणतो. जसं आपण, मी असं इथे एक डॉट काढला, हा पॉइंट आहे. आपण त्याला नाव देतो, समजा हा ए, तर आपण बोलताना काय म्हणतो, पॉइंट ए, दिस इज पॉइंट ए, पॉइंट बी. म्हणजे एक असं डॉटने आपण जो दाखवतो तो पॉइंट असतो, है ना. त्यानंतर लाईन काय आहे, तर लाईन जी आहे ती आपण इनफायनाईट नंबर ऑफ पॉइंट्सने बनलेली असते. म्हणजे खूप पॉइंट्स एकत्र आले. आता ही लाईन आहे बघा, ही लाईन आहे. आता ही जी लाईन आहे, ह्या लाईनला ॲरो आहे, दोन्ही साईडला आपण बाण दिलेले आहेत, ॲरो दिलेले आहेत त्यात. तर ह्या ॲरोचं मिनिंग काय असतं माहित आहे, दोन्ही बाजूला जे ॲरो गेलेले आहेत, हे बाण गेलेले आहेत ए आणि बी च्या इथे, तर या ॲरोचा अर्थ असा होतो की ही जी लाईन आहे ना, ही एवढीच नाहीये, ही एवढीच नाहीये लाईन, ही दोन्ही साईडला अनंत वाढत जाते. म्हणजे इनफायनाइटली ती वाढत जाते. तिची एक स्पेसिफिक अशी लेंथ नाहीये, तुम्ही तिला मोजू नाही शकत. कारण दोन्ही बाजूला ॲरो आहे म्हटल्यानंतर दोन्ही बाजूला ती वाढत जाणार. म्हणजे त्याची अशी लेंथ तुम्ही जर पट्टीने किंवा कशाने मोजायला गेलात, तुम्ही मोठा मेजरिंग टेप घेतलीत, पट्टी घेतलीत मोठी, तरीही ती तुम्हाला मोजता येणार नाही. कारण ती दोन्ही बाजूला अनंत वाढत जाते, इनफायनाइटली इन्क्रीज होत जाते. मग अशी जी आहे हिला लाईन म्हणायचं. आता ही जी लाईन आहे, या लाईनवर बघा, ही खूप साऱ्या पॉइंट्सने बनलेली आहे. कारण लाईनवर असे खूप सारे पॉइंट्स आहेत. आपण बघितलं, एक डॉट असेल त्याला पॉइंट म्हणतो आपण. आता या लाईनवर इनफायनाइटली मेनी पॉइंट्स आहेत. खूप खूप पॉइंट्स एकत्र येऊन जी बनते ती लाईन असते. असे खूप पॉइंट्स एकत्र आले की काय बनते, लाईन बनते, लाईन. आणि ते पॉइंट्स पण आपण नाही मोजू शकत, त्याची लेंथ पण नाही मोजू शकत, आणि ती किती पॉइंट्सने बनले, कारण पॉइंट्स, खूप सारे पॉइंट्स एकत्र आले कीच लाईन बनते. असं भरपूर पॉइंट्सने लाईन बनते आणि ती दोन्ही बाजूला इनफायनाइटली वाढत जाते.
आणि त्यामुळे हिची लेंथ म्हणजे लांबी तुम्ही जर मोजायला गेलात तर ती आपल्याला मिळणारच नाही, कारण ती दोन्ही साईडला वाढली. त्यामुळे तुम्ही किती मोजली तरी ती काय तुम्हाला पुरेशी पडणार नाही. कुठलीच मेजरिंग टेप घ्या, किती मोठी तुम्ही बनवा, तरी तिच्याने काय तुम्हाला ह्याची लेंथ मोजता येणार नाही. त्यामुळे लाईनची कधी लेंथ नाही सांगता येत आपल्याला. लाईनचं नाव लिहायचं आहे ना, तर लाईनचं नाव आपण त्याच्यावरच्या कोणत्याही 2 पॉइंट्स घेऊन लिहू शकतो. जसं हा इथे हा ए पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे ए, आणि इथला बी पॉइंट आहे. मग आपण हिचं नाव लाईन ए बी असं घेऊ शकतो, लिहू शकतो. किंवा आणखी कोणता पॉइंट इथे पी आहे किंवा इथे क्यू आहे, तर आपण याच लाईनला लाईन पी क्यू पण म्हणू शकतो, कारण पी आणि क्यू पण त्याच लाईनवर आहेत. पी क्यू म्हणा किंवा लाईन एपी म्हणा, ही ह्या एकाच लाईनची नावं आहेत. लाईन पीबी म्हणा, या लाईनची तुम्ही खूप सारी नावं लिहू शकतात. आणखी जर 2 कुठले बिंदू मी दिले एक्स वाय, समजा इथे 2 पॉइंटची नाव, तर लाईन एक्स वाय, लाईन वाय बी, ह्या एकाच. कारण बघा कसं आहे माहितीये का मुलांनो, जरी मी लाईन एक्स बी म्हणाली तर लाईन एक्स बी